नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 1 सप्टेंबर सोमवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिली मोठी महत्त्वाची बातमी बघा. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. याचिकाकर्ते, सरकार आणि आंदोलनकर्ते यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आता कोर्टाने मोठा आदेश दिला आहे. मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असे आदेश सरकारला दिले आहे. तसेच आंदोलकांना मुंबईत येण्यापासून थांबवा. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा असं माननीय न्यायालयाने म्हटले आहे. पुढील बातमी बघा. हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी 31 ऑगस्ट रोजी सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरी पावसाचा अंदाज आहे. यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे. कोकणात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचे, तर मराठवाड्यात सरासरी इतका पाऊस पडण्याचे संकेत आहेत. पुढील बातमी बघा. ऐन सणासुदीच्या काळात आणि महाराष्ट्रात महालक्ष्मी सण सुरू असतानाच एक मोठी खुशखबर मिळाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत कमी केल्या आहे. त्यामुळे ग्राहकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे. पुढील बातमी बघा. 31 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईने आपली आवडती टीव्ही अभिनेत्री गमावली. हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये पवित्र रिश्ता सारख्या मालिकांमधून ओळख मिळवलेल्या प्रिया मराठेचे कॅन्सरशी वर्षभर लढा देऊन निधन झाले. तिचे वय फक्त 38 वर्षे होते. उपचार सुरू असूनही तिची प्रकृती सुधारली नाही आणि रविवारी सकाळी मुंबईतील घरी तिने अखेरचा श्वास घेतला.